नमस्कार. आरती गंगावणे गरकळ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत सुधा मूर्ती लिखित अस्तित्व या कादंबरीतील भाग 7वा. त्याआधी तुम्ही चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भाग 7वा. मुकेश विमानाने दिल्लीला निघाला. तो पहिल्यांदाच इकॉनॉमी क्लासमधून प्रवास करीत होता. इतके दिवस तो नेहमी फर्स्ट क्लासनेच प्रवास करीत असे. रुपिंदर काय म्हणेल, सुरिंदरला कसं भेटायचं, त्याच्या डोक्यात प्रश्नांचे काहूर उठले होते. विमानतळावर त्याच्या कंपनीचा माणूस त्याची वाटच बघत होता. रावसाहेबांची कंपनी सुरू झाली तेव्हापासून चंदूलाल त्यांच्याबरोबर होता. तो अत्यंत व्यवहारी, बुद्धिमान आणि तितकाच विश्वासू होता. मॅडमनी फोन केला होता. तुम्ही येणार असल्यानं गेस्ट हाऊसवर सोय करण्यासाठी सांगितलंय. अमृतसरमध्ये पण तुमच्या राहण्याची सोय करण्यासाठी सांगितलंय. त्याप्रमाणे सगळं तयार आहे. मुकेशला वाटले असला बडे जाऊ नको, पण चंदूलाल पुन्हा चौकशी करणार. नको म्हटलं तर अम्माचं मन दुखावलं जाणार. मुकेश गप्प होता. सुमतीने रुपिंदरचा पत्ता मिळवण्यासाठी केलेल्या सगळ्या प्रयत्नांमुळे त्याला आपल्या अम्माबद्दल अभिमान वाटू लागला. सुमती गप्प राहू शकली असती, पण ती तशी नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी शताब्दी एक्सप्रेस निघणार होती. दिल्लीत ओळखीची घरे खूप होती, तरीही तो कुणाच्याही घरी गेला नाही. उन्हाळ्याचे दिवस होते. दिल्लीचे भाजून काढणारे ऊन आणि बंगलोरचे ऊन यात फरक असतो. त्यांच्या कंपनीचे गेस्ट हाऊस डिफेन्स कॉलनीत होते. ते अतिशय प्रशस्त आणि सुसज्ज होते. त्याला आपले बालपण आठवू लागले. आपण इथेच जन्मल्याचे खोटेच प्रमाणपत्र आईने इथेच लिहिले. आपण मुन्ना सिंगचा मुन्ना केराव झालो तेही इथेच. आपले आणि नीरजाचे शालेय शिक्षण इथेच सुरू झाले. अम्माने मुकेश गारमेंट नावाची कंपनी सुरू केली, तीही इथेच. अशा अनेक आठवणींनी मुकेशच्या मनात गर्दी केली. दिल्लीतल्या भाजून काढणाऱ्या उन्हात आणि कापून काढणाऱ्या थंडीत अम्मा आणि बाबा यांनी कसे दिवस काढले असतील. आपल्यासमोर त्यांचाच आदर्श आहे. दुसऱ्या कुणाची गरज नाही. मुकेश आपल्याच विश्वात दंग होता. अमृतसरला जाणारी शताब्दी पहाटे असल्यामुळे मुकेशला रात्रभर झोप लागली नाही. आपण आपल्या आईला भेटल्यावर तिच्याशी काय बोलायचे, वडिलांबरोबर काय बोलायचे, ती दोघे आता जिवंत असतील का? कधीकधी मनात विचार येतो, त्या दोघांनी असे का केले असेल? पण सुमतीने परिस्थितीच तशी होती असे या प्रश्नाचे उत्तर दिले होते. पण असली कसली परिस्थिती होती? जन्मदात्या आईने आपल्या पोटच्या पोराला सोडून देण्यासारखी कसली परिस्थिती असावी? मुकेश अस्वस्थ होता. त्याचे मन लगेच दुसऱ्या दिशेने धावत होते. रुपिंदरने आपल्याला चांगल्या घरी दिले. देताना तिने त्याला भरपूर शिकव असे सांगितले. कदाचित ती भेटली तर मुन्ना, तू माझा मुलगा आहेस, इथं ये असे म्हणेल काय? शक्य नाही. केवळ जन्म दिला म्हणजे स्त्री आई होत नसते. तिने मुलाला शिकविले पाहिजे, त्याच्यावर संस्कार केले पाहिजेत, त्याला प्रेम दिले पाहिजे, न कंटाळता मुलाची घाण काढली पाहिजे. मुलाने चूक केली तर तिने शिक्षा केली पाहिजे, तरच ती आई म्हणवून घ्यायला लायक असते. कसाही विचार केला तरी सुमतीचा मोठेपणा उठून दिसत होता. मुकेश अमृतसरला पोहोचला तेव्हा उन्हे अजून उतरलेली नव्हती. तो सरळ हॉटेलवर गेला. पंजाबातला उन्हाळाही कडक असतो. उन्हाळा नुकताच सुरू झाला होता. आंघोळ वगैरे आटोपून मुकेशने सुवर्ण मंदिर गाठले. त्याने याआधी अमृतसर पाहिलेले नव्हते. जिथे बघेल तिथे उंच पुरे सरदार दिसत होते. एकही भिकारी दिसत नव्हता. इतके समृद्ध शहर होते ते. तो याच राज्याचा. त्याला जन्म दिलेली आईसुद्धा इथेच होती. त्याला आठवले, बाळा, धर्म कुठलाही असला तरी देव एकच असतो. त्याची अम्मा त्याला नेहमी सांगायची. मुकेशने मोठ्या श्रद्धेने गुरुला वंदन केले. सुवर्ण मंदिराचा सोन्याचा पत्रा सूर्यप्रकाशात झळाळत होता. त्याची स्वच्छता राखण्यासाठी शेकडो लोक रात्रंदिवस सेवा करीत असतात असे त्याने ऐकले होते. तिथून त्याने रिक्षा घेतली आणि तो थेट लाल चौकात आला. एखाद्या बाजारात दिसते तशी तिथे माणसांची गर्दी दिसत होती. त्यातून संध्याकाळची वेळ, अरुंद रस्ते, जिकडे तिकडे दुकाने, माणसे. इथे आपल्या वडिलांचे दुकान कसे शोधायचे?
मुकेशला प्रश्न पडला. सगळ्या दुकानांच्या वरच्या बाजूला घरे आहेत. सगळ्या दुकानांचे मालक सरदारजीच आहेत. हे सगळे अलिबाबाच्या गुहेसारखे वाटते. घर आणि दुकान कसे शोधायचे? मुकेशला प्रश्न पडला. मुकेश गोंधळून गेला. एका धान्याच्या दुकानात एक म्हातारा सरदारजी बसला होता. वयोवृद्धांकडून जुन्या ओळखी सापडण्याची शक्यता असते. माणसाचे वय वाढते तसे त्याला बडबडायला आवडते, असे त्याचे वडील त्याला नेहमी म्हणायचे. त्याला ते आठवले. तो दुकानाजवळ आला. त्याने विचारले, भाईसाब, इथं सुरिंदर परविंदर यांचं धान्याचं दुकान कुठं आहे? बेटा, दुकानाचं नाव काय? मला माहीत नाही. ते 25 वर्षांपूर्वी जालन्याहून इथं आलेले भाऊ आहेत, एवढंच माहीत आहे. त्या म्हाताऱ्याला काहीतरी आठवल्यासारखे झाले. तो म्हणाला, बेटा, गेल्या 5-10 वर्षात बरीच दुकानं बंद झाली. त्या जागी नवी दुकानं आली. तू सांगतोस तेवढ्या माहितीवरून तुला पाहिजे असलेलं दुकान कसं सापडणार? थांब, माझ्या भावाला विचारतो. त्या म्हाताऱ्याने आपल्या भावाला फोन करून पंजाबीतच काही माहिती विचारली. मुकेश अस्वस्थ होता. त्या म्हाताऱ्याच्या सांगण्यावरून त्याला आपल्या आईची भेट होणार होती. काय विचित्र परिस्थिती. बेटा, तुझ्यासमोरचं दुकान त्यांचं होतं म्हणे. 10 वर्षांपूर्वी त्यांनी ते विकून टाकलं. पण त्यांचं घर कुठं आहे? त्या दुकानाचा मालक आहे हरप्रीत सिंग. त्याला माहीत असेल. मुकेश जड पावलांनी समोरच्या दुकानात गेला. त्या दुकानात आता विदेशी मद्याची विक्री होत होती. तऱ्हेतऱ्हेच्या मद्याच्या बाटल्या गिराईकांना आकर्षून घेतील अशा पद्धतीने मांडलेल्या होत्या. तरुण दिसणारा हरप्रीत गल्ल्यावर बसला होता. त्याच्या वरच्या भिंतीवर गुरु नानक यांचा फोटो होता. त्याच्या बाजूला सुवर्ण मंदिराचा फोटो होता. संध्याकाळची वेळ होती. बाहेर सुवर्ण मंदिरावरील दिवे चमकत होते. अमृतसरमधल्या याच ठिकाणी आपली आई राहत होती. आता तिथे दारूचे दुकान पाहून मुकेशला फार वाईट वाटलं. मद्याचे नाव घेतले तरी हरहर म्हणणाऱ्या कुटुंबात मुकेश लहानाचा मोठा झाला होता. त्याला तिथे फारच घुसमटल्यासारखे वाटू लागले. भाईसाब, या दुकानाचे आधीचे मालक कुठे आहेत? का? मुकेशला मोठा पेच पडला. खरे सांगणेही अवघड आणि खोटे सांगणेही अवघड झाले. मी बंगलोरहून आलोय. माझं नाव मुकेश राव. माझी अम्मा सुमती आणि सुरिंदर सिंग यांची बायको रुपिंदर कौर या दोघी मैत्रिणी. माझ्या अम्मानं त्यांना भेटू नये म्हणून सांगितलंय. ते आता इथं नाहीत. त्यांच्याबद्दलची सविस्तर हकीकत माझ्या आईकडं मिळेल. ही घाईगर्दीची वेळ. आमचं घर माडीवर आहे. तुम्ही आईला जाऊन भेटाल का? तुमच्याबरोबर बच्चा सिंगला पाठवून देतो. हरप्रीत अतिशय सौजन्याने बोलत होता. घर माडीवर असल्याने काहीच त्रास नव्हता. मुकेश माडीवर गेला. बच्चा सिंग आत गेला आणि त्याने पंजाबीत काहीतरी सांगितले. मुकेश बसला. उकाडा चांगलाच जाणवत होता. सगळे पंखे सुरू केले तरी उन्हाची काहिली कमी होत नव्हती. त्याच्या अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. आपलेच घर असल्यासारखा तो त्या दिवाणखान्यात आरामात बसला. भाई, चाय? पंजाबी माणसे फार उमद्या स्वभावाची, आदरातिथ्याला मागे पुढे पाहणारी नाहीत. घरातल्या नोकराने मुकेशसाठी चहा, बिस्किटे, पाणी, फळे वगैरे आणून ठेवले. एवढ्यात एक म्हातारी त्याच्यासमोर येऊन बसली. साधारण 70ची असावी. सुखदुःखाच्या उभ्या आडव्या रेषांनी तिचा चेहरा सुरकुतलेला होता. मुकेशला बघताच ती पंजाबी मिश्रित हिंदीत त्याच्याशी बोलू लागली. बेटा, दक्षिणेकडल्या लोकांना हे ऊन मानवत नाही. नुसत्या पंख्यानं कमी व्हायचा उकाडा नव्हे हा. तिने नोकराला AC सुरू करायला सांगितले. नोकराने AC सुरू केला. थंड वारे येऊ लागले. बेटा, तू आमच्या रुपिंदरला शोधत आलास म्हणे. तिची माझी चांगली ओळख आहे. मी याआधी मागच्या गल्लीतच राहत होते. आपली सुखदुःख सांगायला ती यायची. आम्ही दोघी मिळूनच मंदिरात जात होतो. मुकेशला चहा जाईना. आपल्या आईची ओळख असलेली एक व्यक्ती इथं आहे. आई कुठं आहे? माझ्या मनात विचारचक्र सुरू झाले. कापऱ्या आवाजात त्याने विचारले, रुपिंदर कुठं आहे? ती एक मोठी गोष्ट आहे. रुपिंदर अमृतसरला आल्यावर त्यांचा उद्योग थोडे दिवस चांगला चालला. फायदा होऊ लागला आणि पैशांसाठी भावाभावात भांडणं सुरू झाली.
आपण अमेरिका कॅनडात असताना पैसे पाठविले होते म्हणून आपल्याला अधिक फायदा हवा असं सुरिंदरचं म्हणणं होतं. तर आपण त्याच्यापेक्षा अधिक राबत असल्यानं आपल्याला अधिक फायदा हवा असं परविंदरचं म्हणणं होतं. दोघांच्या भांडणात दुकानाकडे संपूर्ण दुर्लक्ष होऊ लागलं होतं, पण भांडणं कमी होत नव्हती. दोघा भावांच्या भांडणाचा फायदा घेऊन दुकानातल्या कारकुनाने ते दुकान घशात घातले. दारू प्यायची सवय असलेला सुरिंदर त्या कारकुनाच्या सांगण्याप्रमाणे वागू लागला. परविंदरला भांडणाची सवय होती. रोज कशा ना कशावरून भांडणं असायची. दुकान बंद पडलं. रुपिंदरची अवस्था फार विचित्र झाली. घरात रोजची भांडणं असायची. दारू पिऊन पिऊन लिव्हरच्या खराबीमुळे सुरिंदर एक दिवस मरून गेला. कारकुनाची तिरकीचा लक्षात आल्यावर रागीट परविंदरनं त्याला बुकलून काढलं आणि तो तुरुंगात गेला. त्याचा शेवटही तिथंच झाला. परविंदरच्या बायकोने ते दुकान विकले आणि ती आपल्या माहेरी जालंधरला गेली. रुपिंदरने कुठे जायचे? तिला तिचे असे कुणीच नव्हते. इतकी वर्ष ती या घरासाठी राबली आणि तिची अवस्था एखाद्या मोलकरणीच्याही पलीकडे झाली. तिची म्हातारी सासू मरून गेली होती. त्यानंतर ती माझ्या घरी यायची. हरप्रीतने हे दुकान विकत घेतले, पण मी त्याला एक अट घातली. तू दारू विक किंवा विकू नकोस, पण दारू प्यायची नाही. गुरुच्या दयेने सगळं काही व्यवस्थित चाललंय. रुपिंदरची एक गोष्ट विशेष होती. कोणत्याही कठीण परिस्थितीत असली तरी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी हर मंदिरात येऊन तिला जमेल तेवढं दान करायची. एक दिवस सुरिंदर खूप त्रासला होता. त्या दिवशी त्यानं रागाच्या भरात तिच्या डोक्यात मारलं, तर मोठी जखम झाली. पण तशाही परिस्थितीत ती हर मंदिरात दर्शनाला आली आणि तिनं शक्य तेवढा दानधर्म केला. मागच्या वर्षी ती बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी इथं आली असताना माझ्या घरी येऊन गेली. मुकेशने थोडे थांबून विचारली, रुपिंदर आता कुठं आहे? इथून 40 किलोमीटर दूरवर असलेल्या हरपूरमध्ये गुरुप्रीत नावाचा मोठा जमीनदार आहे. त्याच्या घरी स्वयंपाकासाठी म्हणून ती राहिली आहे. गुरुप्रीत आमच्या ओळखीचा आहे. माणसं खूप चांगली आहेत. माझ्या ओळखीनंच ती तिथं कामाला लागली आहे. आपल्याला जन्म दिलेल्या आईवर ही वेळ यावी. मुकेश मनातल्या मनात व्यथित झाला. त्याला हजारो मुंगळे डसल्यासारखे वाटले. त्यांचे बोलणे संपत आले तेवढ्यात जेवण तयार झाले होते. बेटा, तू माझ्या हरप्रीतसारखाच आहेस. आमचा पाहुणा आहेस. न जेवता जाऊ नकोस. तुला रुपिंदर भेटली तर येऊन जायला सांग. हरप्रीतच्या आईच्या तोंडून आपल्या आईबद्दलची हकीकत ऐकून मुकेशला वास्तवाची जाणीव झाली. आपली आई आणि आपला भाऊ सुखरूप असल्याबद्दल त्याला बरे वाटले. या वयात ती कशी राबत असेल? तिची आठवण होताच त्याच्या डोळ्यात पाणी आले. त्याला आपल्या आईने काढलेल्या त्रासाबद्दल खूप वाईट वाटले. भल्या पहाटे टॅक्सी करून मुकेश निघाला. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी भाताची आणि गव्हाची शेते डोलत होती. पंजाब हे अत्यंत संपन्न राज्य. उत्तम तऱ्हेचा गहू आणि बासमती तांदूळ यासाठी प्रसिद्ध असलेले राज्य. एरवी मुकेशने पंजाबच्या संपन्नतेवर एखादा कार्यक्रमच तयार केला असता, पण आज त्याची मनस्थिती ठीक नव्हती. आपली आई स्वयंपाकीण म्हणून काम करीत असल्याबद्दल त्याला सारखे वाईट वाटत होते. हरप्रीतने सांगितलेला पत्ता शोधून काढणे कठीण नव्हते. रस्त्याला लागूनच असलेली जमीन, त्याच्या बाजूने जाणारी छोटीशी पायवाट, आतल्या बाजूला प्रचंड घर, एका बाजूला कार, ट्रॅक्टर आणि मोटरसायकल या गाड्या उभ्या होत्या. शेजारी मोठे गोदाम होते आणि मधोमध मोठे आणि प्रशस्त घर होते. परसातल्या बाजूला गोठा होता. त्यात भरपूर म्हशी होत्या. मुकेश आला तेव्हा घरातली सगळी माणसे नटून थटून कुठेतरी चालली होती. भीत भीतच मुकेश आत शिरला. आपली ओळख कशी करून द्यावी हा त्याला प्रश्न पडला. खरे तर सांगायचे नाही, त्याच्या खिशात असलेले व्हिजिटिंग कार्ड त्याने बाहेर काढले. या भाईसाब, या. अनोळखी माणसाचे स्वागत करीत त्याला तिथल्या चौपाईवर बसायला सांगितले गेले. कडुलिंबाच्या सावलीत गारवा जाणवत होता. टॅक्सी गेटबाहेर उभी केली होती. मी लंडनमधल्या बीबीसीत भारतीय संस्कृती विभागाचा प्रमुख म्हणून काम करतो. माझं नाव मुकेश राव. अमृतसरमधल्या हरप्रीतकडून मी आलोय. ओहो, खूप आनंद वाटला. इथं काय करता आपण?
पंजाबच्या संस्कृतीबद्दल अभ्यास करण्यासाठी इथल्या लोकांच्या मुलाखती घेण्यासाठी आलोय. आधी कामगार, नोकरवर्ग आणि नंतर घरमालक यांच्या मुलाखती घ्यायच्या आहेत. घरातल्या कर्त्या पुरुषाने त्याचे स्वागत करीत म्हटले, खूप आनंद झाला. हरप्रीत आमचाच मुलगा आहे, पण आम्ही आता एका लग्नाला चाललो आहोत. तुम्ही भीड वाटून घेऊ नका. घरात स्वयंपाकीण आणि नोकर आहेत. आम्ही सगळेजण संध्याकाळी परत येतो. इथंच राहा, जेवण करा, तुमचं काम संपवून घ्या. मुकेशला खूप आनंद झाला. घरातल्या त्या कर्त्या पुरुषाने सुद्धा त्या स्वयंपाकिनीबद्दल चांगले उद्गार काढले होते. घराच्या अंगणात मुकेश एकटाच उभा होता. समोरच्या स्वयंपाकघराचे दार उघडेच होते. तिथे एक म्हातारी पाठमोरी बसून चपात्या लाटत होती. मुकेश अगदी यांत्रिकपणे तिच्याजवळ गेला. त्याच्या पावलांच्या आवाजामुळे तिने मागे वळून बघितले. घरातला कर्ता पुरुष गुरुप्रीत सिंग गेटाबाहेर उभारून सांगत होता, रुपिंदर, पाहुण्यांकडं नीट लक्ष दे. आम्ही संध्याकाळी येतो. मुकेशने रुपिंदरकडे पाहिले. त्याची जन्मदाती आई स्वयंपाकिनीचे काम करीत होती. तिने जुना मळका पंजाबी ड्रेस घातला होता. काळाच्या कचाट्यात सापडल्यामुळे तिचे केस पिकून गेले होते. पाठ वाकली होती. जीवनात आलेल्या अनपेक्षित संकटांमुळे ती अकाली वृद्ध दिसू लागली होती. नुसती हाडे दिसत होती. साब, तुमच्यासाठी नाश्त्याला काय करू? त्याच्या डोळ्यात पाणी आले. त्याला चक्कर आल्यासारखे वाटले. चौपाईच्या आधाराने तो स्वतःला सावरून खाली बसला. रुपिंदरला काहीच कळेना. मुकेशनेच तिला बसण्यासाठी खूण केली. ती त्या चौपाईच्या पलीकडे संकोचून बसली. मुकेशला थोडेफार हिंदी येत होते. त्याने तिला मोडक्या तोडक्या हिंदीत विचारले, तुम्ही जालन्यात असताना दक्षिण भारतातली सुमती नावाची तुमची मैत्रीण होती, ती आठवते का? रुपिंदरला आश्चर्याचा धक्का बसला. होय, ती म्हणाली. मी त्यांचा मुलगा मुन्ना. तिच्या चेहऱ्यावर संमिश्र भावनांचे जाळे पसरले. ती काहीच बोलली नाही. मुकेशच पुढे सांगू लागला, मी तुम्हाला भेटण्यासाठी इथं आलोय. रुपिंदरने अंदाज घेत विचारले, बेटा, माझा विश्वासच बसत नाही. परवा माझे वडील वारले तेव्हा मला कळलं की मी त्यांचा मुलगा नाही. अम्मानं मला खूप प्रेमानं वाढवलं. तिनं तुम्हाला दिलेला शब्द पाळला. मी तिचा मुलगा नाही असं तिनं कधीही सांगितलं नाही. रुपिंदर त्याच्याकडे बघतच बसली. चांगला धष्टपुष्ट झालेल्या आपल्या मुलाला निरखीत होती. मी तुम्हाला एक गोष्ट विचारायला आलोय. कसली गोष्ट? आई वडील आपल्या अपत्यांना कोणत्याही परिस्थितीत दुसऱ्यांच्याकडं सोपवत नाहीत. कितीही गरिबी असली तरी ते त्यांचा सांभाळ करतात. मी माझ्या अम्माला खूपदा विचारलं, तुम्ही मला तिच्याकडं कसं सोपवलं? मला सोडून जायचं तुम्हाला धैर्य कसं झालं? सुमती काय म्हणाली? परिस्थितीच तशी होती. तुमच्यासमोर दुसरा उपायच नव्हता असं तिनं सांगितलं. सुमती, तुला मुन्ना म्हणून हाक मारते का? अम्मा, बाबा, ताई सगळेच मला मुन्ना म्हणतात. रुपिंदरला कसली तरी आठवण झाली. ती म्हणाली, मी सुद्धा मुन्नाच म्हणत होते. मुलगा अवलक्षणी असला तरी, वाईट पायगुणाचा असला तरी कोणतेही पालक आपला मुलगा दुसऱ्यांना देत नाहीत. माझ्या वडिलांना आपण केलेल्या चुकीबद्दल कधी पश्चाताप वाटला नाही का? आपल्या मुलाला परत घेऊन यावं असं कधी वाटलं नाही का? बेटा, मला हजारदा वाटलं तसं. रात्री झोपलेली असताना आकाशातल्या नक्षत्रांकडं बघताना मला वाटायचं की माझा मुन्नासुद्धा याच नक्षत्रांकडं बघत असेल. आपण एकमेकांना पुन्हा भेटू शकणार नाही या कल्पनेनं मी पूर्ण उद्ध्वस्त झाले. मुन्ना, मी अशिक्षित आहे. माझ्याकडं पैसा नाही. मी तर अशी परस्वाधीन. मग काय करू सांग? तू वडिलांना आग्रह का केला नाहीस? रुपिंदर गप्प बसली. मुकेशने पुन्हा तोच प्रश्न विचारला. मान खाली घालून पण शांतपणे रुपिंदर सांगू लागली, मुन्ना, तू माझा आहेस. तू त्यांना त्यांचा मुलगा वाटत नव्हतास. हे खरं आहे. त्यामुळं तुला सोडून राहणं त्यांना कठीण गेलं नाही. पण माझं तसं झालं नाही. मुकेशला अंगावर वीज कोसळल्यासारखं वाटलं. म्हणजे आपण रुपिंदर सुरिंदर या जोडप्याला झालेला मुलगा नव्हे, तर मग आपला बाप कोण? त्याचे मन चडफडू लागले. त्याने विचारले, माझे वडील कोण?
धन्यवाद. पुढील भाग पुढच्या व्हिडिओमध्ये. अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.